मृत्यूचा चक्काचूर आणि स्वामींचा पदर, एक जिवंत थरार. रागाचा तो क्षण. आजपासून ठीक 2 वर्षांपूर्वीचा तो दिवस. घरात कसलं तरी निमित्त झालं आणि आईशी माझं कडाक्याचं भांडण झालं. रागाच्या भरात विवेक हरवला होता. मी रागाच्या भरात कपड्यांची पिशवी भरली आणि घराबाहेर पडलो. मनात एकच विचार होता, घरात परत पाऊल ठेवायचं नाही. पण कुठे जाणार, काय करणार, काहीच सुचत नव्हतं. शेवटी ठरवलं की ज्या स्वामींबद्दल लोकांनी इतकं सांगितलंय त्यांच्याच दरबारी जाऊन बघूया काय होतं ते. मी अकोल्यावरून थेट बस पकडली ती तुळजापूर आणि तिथून अक्कलकोटला जाण्यासाठी. प्रवास अकोला ते मृत्यूचा उंबरठा. रात्रीचे 9:30 वाजले होते. बसमध्ये मी खिडकीपाशी बसलो होतो. बाहेर अंधार होता आणि मनात विचारांचं काहूर. 12:30-1च्या सुमारास माझा डोळा लागला. मी मनोमन स्वामींचं नाव घेतलं आणि विचार केला, स्वामी आता तुम्हीच बघा काय करायचं ते. आणि अवघ्या काही मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं. एक प्रचंड मोठा आवाज, कानठळ्या बसवणारा कडकडाट आणि बसला बसलेला एक जबरदस्त धक्का. मला काहीच सुचलं नाही. डोळे उघडले तर मी माझ्या सीटवर नव्हतो. बसचा चक्काचूर झाला होता. काळोखात लोकांच्या ओरडण्याचे, किंचाळण्याचे आवाज येत होते. रक्ताचा सडा पडला होता. अनेक जण जागीच मृत्युमुखी पडले होते. पण नवल बघा, मी बसच्या बाहेर रस्त्याच्या खाली फेकला गेलो होतो. मृत्यू समोर उभा होता, पण त्याने मला स्पर्श न करता सोडून दिलं होतं. हॉस्पिटलमधील तो संघर्ष. लोक धावून आले. मला प्राथमिक उपचार केंद्रात नेलं. मला वाटलं मी ठीक आहे. मी स्वतःच्या वेदना विसरून दुसऱ्या पेशंटला मदत करू लागलो. रडणाऱ्यांना सावरू लागलो. पण थोड्या वेळाने लक्षात आलं की माझा पाय सुजत चाललाय. मला चालता येईना. डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं, तुमचा पाय गंभीर जखमी झालाय, मोठं ऑपरेशन करावं लागेल. त्या रात्री जेव्हा मी बेडवर पडलो होतो तेव्हा मला जाणीव झाली, आईवडिलांशी भांडून निघालो होतो, पण आज पुन्हा त्यांच्याच आधाराची गरज होती. अकोल्यात अमोल नावाचा मित्र देवासारखा धावून आला. त्याने आईबाबांना हॉस्पिटलमध्ये आणलं. आईचे अश्रू आणि स्वामींची प्रचिती. जेव्हा आईने मला हॉस्पिटलच्या त्या अवस्थेत पाहिलं तेव्हा तिच्या काळजाचा ठोका चुकला. तिने फोडलेला हंबरडा आजही माझ्या कानात घुमतोय. तिनेही स्वामींचाच धावा केला. मी तिला सांगितलं, आई मी स्वामींच्या दर्शनाला निघालो होतो, रागाच्या भरात निघालो होतो. कदाचित आज मी जिवंत नसतो, पण स्वामींनी मला वाचवलं. माझा पाय गेला तरी चालेल, पण मला माझ्या आईवडिलांसाठी जीवदान मिळालं. आज मी दर प्रगट दिनाला न चुकता अक्कलकोटला जातो. गाडीचा चक्काचूर झाला होता, पण स्वामींनी मला शाबूत ठेवलं. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. ही कोणतीही काल्पनिक कथा नाही. स्वामींवर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एकदा, फक्त एकदा अंतःकरणातून त्यांचं नाव घेऊन बघा. दिवसातून एकदा तरी त्यांना आर्त हाक मारा. ते नक्कीच धावून येतील.